अनुभवी, संयमी, कार्यतत्पर, निष्पक्षपाती व्यक्तिमत्व म्हणजे पोलीस पाटील. माननीय श्री यशवंत पांडुरंग पाटील साहेब यांचा जन्म वतनदारी पद्धतीने चालत आलेल्या शेलार गावातील पाटील घराण्यातील श्री पांडुरंग त्रिंबक पाटील व सौ शांताबाई पांडुरंग पाटील यांच्या घरी दिनांक 1/6/1958 साली झाला. त्यांचं प्राथमिक शिक्षण शेलार गावातील प्राथमिक शाळेत झालं. काही वर्षांनी तत्कालीन पोलीस पाटील म्हणजेच त्यांचे वडील श्री पांडुरंग त्रिंबक पाटील यांचे 1982 साली निधन झाले. तरुण वयातच त्यांच्या डोक्यावरील वडिलांचे छत्र गमावल्याने संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर येऊन थांबली. कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी त्यांनी वीटभट्टीवर सुमारे 10 वर्षे बैलगाडीने माती वाहण्याचे काम केले. त्यानंतर काही वर्षे इलेक्ट्रिक पोल उभारणीचे ठेकेदार म्हणून काम पाहिले. कुटुंब सांभाळत असताना आपले छोटे बंधू श्री सुखदेव पाटील यांना पोल्ट्री फार्म शिक्षणासाठी कोसबाड येथे पाठवले. पुढील काळात पोल्ट्री व्यवसायात यश मिळत नसल्याने त्यांनी स्वतःच्या जागेत तबेला बांधून दुग्ध व्यवसाय सुरू करून दिला, जो आजही व्यवस्थित चालू आहे. त्या काळी शासनाचे फरमान निघाले. वतनदारी पद्धतीची पाटीलकी बंद करण्यात आली. परंतु पाटील घराण्यावरील असलेल्या विश्वासामुळे गावकऱ्यांनी श्री यशवंत पांडुरंग पाटील हे नाव सुचवले. वयोमर्यादेची अडचण असून देखील गावकऱ्यांच्या सहकार्याने 1983 रोजी शेलार गावची पाटीलकी त्यांच्या हाती सुपूर्द करण्यात आली. गावकऱ्यांनी दाखवलेल्या विश्वासावर आजही ते खरे उतरत आहे. धोंडावडवली गावचे श्री परशुराम मांजरेकर यांची कन्या सुगंधा यांच्याशी 17 मे 1979 रोजी त्यांचा शुभविवाह झाला. माणसातला माणूस ओळखता येणे हीच तर खरी माणुसकी असते, हे आपण दाखवून दिले. ते आपल्या घरी शेतमजूर म्हणून असलेल्या श्री काळूराम कोकाटे यांच्या राहण्याची सोय केली. त्यांचं लग्न लावून दिलं. त्यांच्या मुलींचं शिक्षण केलं. त्यांना योग्य स्थळे बघून लग्न लावून दिली. शेलार गावचे पोलीस पाटील म्हणून जबाबदारी सांभाळत असताना गावातील छोटे मोठे वाद, घरगुती भांडणे, स्त्रियांवरील होणारे अन्याय व अत्याचार अशा अनेक घटनांमध्ये सामंजस्याने व समझोत्याने योग्य न्यायनिवाडे करत असताना त्यांनी गावात एकोपा टिकवण्यास मदत केली. काही निर्णय घेताना लोक काय म्हणतील याचा विचार न करता गावात सुरू असलेली लग्नाच्या दुसऱ्या दिवशीची गावखाद म्हणजे जेवणाची पद्धत आपली मुलगी चंद्रकला विनोद रसाळे हिच्या लग्नापासून संपूर्ण बंद केली. त्या पलीकडे जाऊन त्यांनी दुसरा आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. तो म्हणजे गावात एखाद्या व्यक्तीला देवाज्ञा झाली की त्याच्या सगळ्या सोयऱ्यांकडून 13व्याच्या दिवशी जेवणात मिठाईचे वाटप केले जात होते. ही पद्धत गावकरी आणि ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने पूर्णपणे बंद केली आणि त्याचाच आदर्श इतर गावांनीही घेतला. त्या काळी त्यांनी भाताची जपानी पद्धतीची लागवड करून कृषी क्षेत्रामध्ये एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचा एक नवा आदर्श घालून दिला. महात्मा गांधी तंटामुक्ती गाव योजनेअंतर्गत 100% दारूबंदी केली. गावात एखाद्या ठिकाणी बेवारस मृत आढळलेली व्यक्ती असो वा जनावर असो, त्याची पूर्वकल्पना पोलिसांना देऊन त्याची योग्य त्या पद्धतीने अंत्यसंस्काराची सेवा त्यांच्या हातून घडत राहिली. शैक्षणिक क्षेत्रात ते गेली 35 वर्षे कार्यरत आहेत. शारदा विद्यालयाच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी 2 वर्ष शाळा भरवण्यासाठी स्वतःच्या मालकीच्या कारखान्याची जागा उपलब्ध करून दिली. मध्यंतरीच्या काळात विहिरीच्या पिण्याच्या पाण्यावरून जातीवाद उभा राहिला. त्यांनी तत्कालीन खासदार माननीय श्री आप्पासाहेब धामणकर यांच्या मदतीने हा वाद मिटवला आणि ती विहीर पाण्यासाठी खुली करून दिली. सन 1983 भिवंडी तालुक्यातील ऐतिहासिक घटना. कामवारी नदीच्या किनारी कत्तलखान्याची उभारणी करण्यात येत होती. त्याचे पुढील काळातील दुष्परिणाम लक्षात घेऊन पंचक्रोशीतील व तालुक्यातील सर्वच पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच, सर्व गावकरी यांच्या मदतीने आंदोलनं केली गेली. त्या दरम्यान लाठीचार्ज आणि गोळीबार करण्यात आला. त्या गोळीबारात शांताराम म्हात्रे कालवार, लक्ष्मण हडके गौरीपाडा, चंदन मुकरे शेलार, सिद्धोदन चन्ने गोरसई या 4 शूरवीरांना वीरमरण आले. परंतु त्यांचे बलिदान व्यर्थ गेले नाही. तो कत्तलखाना कायमस्वरूपी हद्दपार झाला. 1984 साली जातीय दंगल उसळली.
त्या दरम्यानच्या काळात रात्रीच्या वेळी हळदीवरून घरी परतत असताना काही मुस्लिम समाजकंटकांकडून नदीनाका शेलार येथे गावातील मुलांवर हल्ला करण्यात आला। या हल्ल्यात भालचंद्र दुंदा भोईर यांची निर्गुण हत्या करण्यात आली। त्यामुळे वाद अधिकच पेटला। हा वाद शांत करण्यासाठी पोलीस अधिकारी श्री सुरेश खोपडे साहेब यांनी अति तातडीने मोहल्ला कमिटीची स्थापना केली। त्या कमिटीमध्ये श्री यशवंत पांडुरंग पाटील यांची सदस्य म्हणून नेमणूक केली। गावकऱ्यांना शांत करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली व त्यांनी ती पार देखील पाडली। या बंदोबस्तासाठी 10 पोलीस व 10 CRF यांची नेमणूक करण्यात आली होती। त्यांची 2 आठवडे खाण्यापिण्याची सोय त्यांनी केली। त्यात गावकऱ्यांनी मदतीचा हात पुढे केला। एकदा अतिवृष्टीच्या काळात कामवारी नदीला पूर आला होता। संपूर्ण शेलार गाव जलमय झाले होते। त्यावेळी डाईंगमध्ये वायुगळती होत आहे हे समजतात पोलीस पाटील व त्यांचे पोहणारे गावकरी सोबती घटनास्थळी पोहोचून त्यांनी सदरचा बॉयलर पाण्यात ढकलून दिला। या बॉयलरमुळे त्याच्या स्फोटामुळे होणारी मोठी जीवितहानी व त्याचे दुष्परिणाम टळले। सन 1997 साली श्री वामनराव लोणे पोलीस पाटील यांच्या अध्यक्षतेखाली भिवंडी तालुका अध्यक्ष म्हणून श्री यशवंत पांडुरंग पाटील यांची निवड करण्यात आली। त्यांचे कार्य निरंतर सुरू राहिले, त्यामुळे त्यांची ठाणे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली। त्यांची कामाची पद्धत, सातत्य आणि मनमिळावू स्वभाव व संघटनेचा विश्वास यामुळे त्यांची ठाणे जिल्हा पोलीस पाटील संघटना अध्यक्ष म्हणून जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली। संघटनेच्या बांधणीसाठी ते गावोगाव फिरले। ठाणे जिल्ह्यातील तालुके पिंजून काढले। जव्हार, तलासरी, मोखाडा अशा आदिवासी भागात फिरून त्यांनी संघटना बांधणीसाठी विशेष प्रयत्न करून पोलीस पाटील संघटना अधिक बळकट केली। पदभरती, मानधनवाढ, प्रवास भत्ता अशा संघटनेच्या विविध मागण्यांसाठी ते अनेक उपोषणात सहभागी झाले। त्यांच्या कारकिर्दीत भिवंडी तालुक्यातील गाव तिथे पोलीस पाटील या योजनेअंतर्गत 117 पोलीस पाटलांची नियुक्ती करण्यात आली। तसेच त्यांचे मानधन 800 रुपयांवरून 3000 रुपयांवर करण्यात आले। पोलीस पाटील पदाला सन्मान मिळावा यासाठी त्यांनी शासनाकडे ग्रामपंचायतमध्ये पोलीस पाटील यांच्याकरिता स्वतंत्र कार्यालयाची मागणी केली व त्या मागणीला त्यांनी मंजुरीही मिळवली आणि ठाणे जिल्ह्यातील पहिले पोलीस पाटील कार्यालय शेलार ग्रामपंचायत येथे तयार करण्यात आले। त्यांच्या घरातील पुरुषांप्रमाणेच महिलांनीही समाजकार्यात मोलाचा वाटा उचलला। त्यांची आई श्रीमती शांताबाई पांडुरंग पाटील जशा बिनविरोध ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आल्या, तशाच त्यांच्या पत्नी सौ सुगंधा यशवंत पाटील यांनी महिला सरपंच म्हणून शेलार ग्रामपंचायतीचा कारभार सांभाळला। त्यांचे ज्येष्ठ पुत्र श्री संदीप यशवंत पाटील हे आज शेलार ग्रामपंचायतीचे विद्यमान युवा सरपंच म्हणून गावाच्या विकासाची दूरदृष्टी ठेवून कार्यभार सांभाळत आहेत। त्यांचे द्वितीय पुत्र श्री प्रशांत यशवंत पाटील हे BSc ॲग्रीचे शिक्षण घेऊन यशस्वी उद्योजक म्हणून कार्यरत आहेत। ते समाजकार्य म्हणून आझाद हिंद संघटना महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष म्हणून सेवा देत आहेत। त्यांच्या अशा अनेकविध विशेष सेवेबद्दल माननीय श्री यशवंत पांडुरंग पाटील साहेब यांना आदर्श पोलीस पाटील म्हणून अन्न पुरवठा व नागरी मंत्री नामदार श्री गिरीश बापट साहेब यांच्या शुभ हस्ते गौरविण्यात आले। त्यांच्या ह्या निस्वार्थ सेवा कार्याला आमचा सलाम।